एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। पुढील सुनावणी आता जानेवारीच्या 21 तारखेला होणार असल्याची माहिती। युक्तिवादाला मला 2 तास लागतील अशी मागणी यावेळी कपिल सिब्बल यांनी केली। शिवसेना आणि एनसीपी चिन्हाबाबत पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। आता नवीन वर्षात या संदर्भातील निकाल लागणार असल्याची माहिती। युक्तिवादासाठी दोनही पक्षाला 2-2 तासाचा वेळ मिळेल। या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडलेली आहे आणि आता पुढील सुनावणी ही जानेवारीच्या 21 तारखेला होणार आहे। युक्तिवादाला आपल्याला 2 तास लागतील अशी मागणी यावेळी वकील कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। शिवसेना एनसीपी चिन्हाबाबत सुनावणी जी आहे ती आता 21 तारखेला होणार आहे, 21 जानेवारीला होणार आहे। आता नवीन वर्षात दोनही पक्षाचा निकाल लागणार असल्याची माहिती आहे। युक्तिवादासाठी दोनही पक्षाला 2-2 तासाचा वेळ देखील देण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।